घरकुल आलेत तिकडं. इतक्या लांब राहतो आम्ही आणि तिथून जाऊन आहे ना तिकडं घरकुल आलेत. आता आहे ना सकाळच्या 9 वाजल्यात. आता इकडं पिंकीने काय काय बनवलं पिंके? भात बनवलाय आणि सुकट बनवलेली, तर पोरांना दिलंय वाढून. सगळं दिलंय आणि संपलंय सुद्धा इतक्या लवकरच. 9 वाजता संपलंय. कारण तर आता निघालो आम्ही नदीवरती. पिंकीने उरकलंय सगळं आणि डबल भात पण घातलाय, कारण की डबल स्वयंपाक करायला लागतोय. या साईडला बघा भात घातलाय. हे पिंके उरकून ठेवा तुम्ही, कारण तर आहे ना आपल्याला नदीवरती जायचंय. हा शालूचं पण उरकलंय ना? उरकलंय. तर आता नदीवरती चाललोय. सगळं जाळी भरून घेते. गाडी पण रोहिदासने फिरून लावली रस्त्याला तिकडं. तर त्याच्या अगोदर चाललोय आम्ही तिकडं. आईला बाबाला ना घरकुल आले तिकडं. 4-5 जणांना आले वाडेमध्ये. फक्त घरकुल आले ना ते बघायला चाललोय. मी बघितलं ना अजून. मी नाही बघितलं, रोहिदासने नाही बघितलं. आमची घरं इकडे आहेत आणि घरकुल आहे ना बऱ्याचशा लांब आले तिकडं. बरंच तिकडं चालत जायला लागतं. इथे ना मोकळा माळ आहे. माळाच्या पलीकडे रस्ता आहे. रस्त्याच्या कडेला घरकुल आलेत. ते बघायला चाललो आता. तुम्हाला सुद्धा दाखवतोय. मेन बघायचंय काय किती मोठे मोठे आलेत ना ते बघायचे. आई म्हणते की बारीक बारीक आलेत, त्याच्यामुळे ना बघायला चाललोय. बघितलं ना अजून बरेच दिवस झालेत. जवळजवळ आहे ना 2 महिने झाल्यात. पाय बांधून घेतल्यात आणि आता काल आई ना बँकमध्ये सुद्धा जाऊन आले. त्यांना परत एकदा ना पैसे आलेत. 90,000 आलेत काहीतरी. ते पण एकदम काही भेटत नाही. ते जमा करून त्यांच्या हातामध्ये द्यायच्यात. ते बांधून देणारे घरकुल. चालू आहे तिकडं. रोहिदास, अक्षय आणि आई आणि मी इतके जण चालू आहे. हे बघा ह्यो घाट आहे आणि त्या घाटामध्ये तिकडं खाली बघा पाणी किती साचलंय. ते पाणी दिसतंय सगळं. ते जे चमकतंय ना ते पाणी आहे. कारण तरी ना वळवाचा पाऊस 2 दिवस पडलाय जोराचा आणि तिकडं पाणी सगळं साचलंय. आता ह्या बाजूला आमची वाडी इथं दिसतच असेल तुम्हाला. तिकडून निघून आलो. तिकडं घर आहेत सगळ्यांचे आमचे आणि चाललो आता तिकडं. ह्या बिल्डिंग आहेत आणि त्या बिल्डिंगच्या अलीकडं थोडा एक मोठा रस्ता आहे, कच्चा रस्ता आहे. त्या रस्त्याच्या कडेला आहे ना घरकुल आलेत तिकडं. इतक्या लांब राहतो आम्ही आणि तिथून जाऊन आहे ना तिकडं घरकुल आलेत. तर ते बघायला चाललो आहे. तिकडं चाललेत आता आई पुढं. या साईडला आहे ना सगळं मोकळं मैदान आहे एवढ्या जागेमध्ये. तर हे ना गायरान आहे आणि ह्या साईडला मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत आणि घरकुल आहे ना इकडं आल्यात. बिल्डिंग झालं ते फॉरेस्ट होतं, हे गायरान आहे. फॉरेस्टामध्ये ते तशा बिल्डिंग झाल्यात मोठ्या मोठ्या. ह्या मागच्या बाजूला दिसतात ना. हे पहिलं फॉरेस्ट होतं. झाडं सुद्धा होते तिकडं. आता बघा किती लांब आलो. तिकडं समोर आपली घर आहेत तितक्या लांब. आता घरकुल आहे ते बघायला आलोय. दिसतच असेल तुम्हाला. हे इथं दिसतात बघा. लांबून तर दिसतात मला बारीकच. हे इतकांले आल्यात. इथं एक आहे, त्याच्या समोर तिकडे एक आहे. इथं एवढ्या जागेमध्ये 3 आहेत. 2 ना. हे 2 आणि ते मग तिथं मध्ये आहे का मोठे का बारीक आहेत? बारीक आहेत. हे मध्ये अंगण ठेवलंय. या 2 रूमला सगळे 5 आहेत ना. 1 2 3 4 आणि 5 आणि हे इथं अंगण ठेवलं वाटतं काहीतरी असं मध्ये जागा ठेवलंय आपल्याला मग काय वापरायला. हा गाड्या वगैरे हे ठेवायला. ह्याच्यामध्ये आमचा सुद्धा आहे ना आईचा रूम आहे. मग खोले आले. हे बघा किती बारीक आहे इथपर्यंत. इथं आता समजा इथं झोपलो आपण तर मग या साईडला इथपर्यंत डोकी येते आपले. त्याच्यामध्ये सामान किती ठेवायचं, भांडी येते आणि आपण झोपायचं किती. संडास बाथरूम पण त्याच्यामध्ये आलंय. संडास बाथरूम आलं ह्याच्यामध्ये. तर मग त्याला जागा इतका जाणार. इथून तर इतका जाणार त्याच्यामध्ये. मग आपल्याला वापरायला हॉल. ह्याच्यामध्ये TV येणार, कपाट येणार आणि मग झोपायचं सुद्धा इकडंच. आणि समजा आपल्याला चांगलं सामान आणायचं,
ठरलंच आपल्याकडे पैसे आले सोपे आले तर मग सोपे इथं ठेवायचे, परत झोपायचं कसं. आणि हे कसं दिलं काय कळत नाही, कारण तर हे 2 माणसाचं दिलंय का 4 माणसांचं दिलंय, कारण तर आहे ना प्रत्येकाला पोरं असतातच, ते तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि मग पोरं असली तर मग ते राहतीन कुठं आणि आपण झोपायचं कुठं, खायचं काय कसं दिलं काय माहिती. याचं अंगण इथं आहे आणि एक इकडं एक रूम आहे. आणि एक तिकडं पेशल वेगळाच. ह्यो एक इकडं. त्याची टाकी इकडं. मग सगळे सेमच आहेत. ह्यो इकडं इतका जागा ठेवलाय आणि ह्याच्यामध्ये ते सगळं सामान आपण भरायचं, चादरी असते जे काय. आता ना आपल्याला कळत नाही, एखाद्या वेळेस ना बांधल्यावर ते मोठं होईल नाही का. हे खोले बांधले ना त्याच्यानंतर मोठे पाया वाटते पण ना मोठे एखाद्या मोठे वेळेस. आहे ते आपल्याला काही समजत आता नाही. तर काही कळत नाही, पण बघू आता रूम बांधल्याच्या नंतर आलं तर आता काय करू शकत नाही. ते बांधून पण तयार झाले ना पाया, त्याच्यामुळे आपल्याला नाही बोलता येत. आणि मेन महिना काय होतंय, घर आपल्याला राहायला तिकडं लांब, तिकडंच आहे ना शेजारी भेटले असते तर लय भारी काम झालं असतं. घर सोडून आहे ना इकडं लय लांब भेटलं ते. तर अजून बिल्डिंग पण होतील एखाद्या वेळेस. ह्यो सगळ्यांना कोंडीव जागा होणार आहे. इकडून या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी होतील जवळूनच, मागून पुढून काय सांगता येत नाही. आलोय आता तिकडून जाऊन आणि या साईडला जाळे पण घेतल्यात भरून. हे आणा का पिशवी? हे आता जायचंय नदीला. 9:30 वाजला तरी इतकं ऊन लागतं ना इतकं. हे बघा सूर्यवरती आलं पार आणि निघायचं आता नदीवरती. झालं ना पेंच्या सगळं, हा, झालंय सगळं. फक्त ना पाण्याची बॉटल घ्यायची, मोठी लागते नदीवरती ना, पुरत नाही. नदीवरचं ना पाणी नाही पिऊ सारखं राहिलं आता या बाजूचं. तर मग ते जलपर्णी झाले ना पूर्ण तर काळ पाणी होते काय ठिकाणी, तर मग घरूनच घेऊन जातो. आणि या दुसऱ्या बाजूला थोडं गेलं की मग काय जागे स्वच्छ पण आहे पाणी, तिकडे जमते आपल्याला. झालं आता उरकलं सगळं. इतकी जाळी घेतल्यात भरून गाडीमध्ये. आणि समंताचा अभ्यास काही उरकत नाही. मागाशी घरामध्ये सुद्धा करत होते, आता सुद्धा इथं अभ्यासच करायला लागले. ते बघा इकडं अभ्यास चालू समंताचा, प्रॅक्टिस करते ते आताच. अजून बालवाडीत पण जात नाही ते. तरी बघत नाही इकडे. समंता आज ठेव आता अभ्यास. समंता ठेव आता, त्याला पूर्ण ना भरायचं ते पान. चला निघू आता नदीवरती. आता आम्ही चाललोय माशाला. या साईडला समंता पण आले आज. शालू आहे. आता तिकडे गेल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला. नदीवर नाही ना मासे पकडून आलो आता मार्केटला. तुम्हाला ना थोडंफार दाखवते मार्केट. आजच्याला ना गिराईक पण कमी आहे जरा. बघा असं मार्केट आहे तळेगावचं आणि गिराईक कमी आहे आजच्याला. शनिवारचा दिवस आहे, रविवार आहे ना जास्त गिराईक असते. तिथून तर इथपर्यंत आहे. आता ना पिंकी शालू मासे संपवायला गेला, ते संपून आल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला दाखवते मग परत एकदा घरी जाता वेळेस. आजचा ना दुसरा दिवस आहे आणि सकाळ सकाळ नाश्त्याला आणलेत पोहे. हे बघा आता हे खाऊन घेतोय, गरम गरम आणलेत आणि ते खाऊन परत जायचं आपल्या कामासाठी नदीवरती. रोजच जायला लागते मासे पकडण्यासाठी, कामच येते. तर आता खाऊन घेतोय पोहे आणि निघायचं नदीवरती. त्याला खाऊन घेतोय पहिलं तर, कारण तर काय होतंय आता थोडंफार खाऊन जायला लागतंय आणि नाही खाल्लं ना तर मग नदीवर गेलो ना लगेचच पाण्यामध्ये उतरायला लागतंय. आणि उतरलो ना तर मग बाहेर निघायला ना पाण्यामधनं डायरेक्ट 3 ते 4 वाजतात. इतका उशीर होतो आणि जेवायला भेटत नाही काय नाही पाण्यात एकदा उतरल्याच्या नंतर. त्याच्यामुळे थोडंफार खाऊनच घ्यायला लागतंय. नदीवरती चाललोय आता. आणि आता उरकायचंय मला. साडी घालते आणि त्याच्यानंतर नदीवरती जाणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.